लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टप्पा पार पडलेला आणि त्यानंतर देशभरातून एक्झिट पोलचे आकडेही समोर आलेले आणि यासाठी बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवार असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर आता आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय म्हणाल? लोकसभेच्या निवडणुका आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे, 2 दिवसावर निकाल आहे, एक्झिट पोलचे आकडे सुद्धा समोर आलेले आहेत, काय म्हणाल? तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नाही, तर मागच्या निवडणुकीतले एक्झिट पोलचे आकडे जर का बघितले तर एक्झिट पोलने ज्या सीट दाखवल्या त्याच्या विपरीत निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे। त्यामुळे एक्झिट पोलमध्ये जे दाखवतात ते 100% तंतोतंत खरं भरतं असं काही नाही आहे आणि हे अंदाज लावतात सगळेजण। आता जे निवडणुका लढले त्यांनाच अजून अंदाज येत नाही तर बाकीच्यांना अंदाज कसा येणार आहे मला सांगा? कारण उमेदवार हा गाव टू गाव गेलेला असतो, उमेदवाराला सगळ्या मतदारसंघातली सिच्युएशन माहीत असते। तेच जर कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही तर बाकीचे लोक काय सांगणार आहे? तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक प्रत्येक मतदारसंघातली चुरशीची झालेली आहे, अतिशय टफ फाईट सगळ्या ठिकाणी झालेलं आहे आणि उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे वोट ऑफ डिव्हायडेशन कसं होतं त्याच्यावर हे सगळे गणित अवलंबून असणार आहे। म्हणजे एखादा अपक्ष उमेदवार असेल छोट्यातला छोटा, त्यानं 5,000 मतं घेतले, ते 5,000 मतं कुणाचे घेतले याच्यावर पण त्या गोष्टी अवलंबून आहेत, लक्षात ठेवा। त्यामुळं असं काही दाव्यानं सांगता येणार नाही की इकडे हेच येणार आणि तिकडे हे येणार, आणि मी काही ज्योतिषी नाही हे सांगायला, त्यामुळं मी काय असं बाकीच्यांसारखं इतक्या लाखांनी येणार आणि तितक्या लाखांनी येणार आणि मी असं हवेत गोळीबार करण्यातला प्राणी नाही आहे। मी खूप प्रॅक्टिकल आहे, जनतेने जो निकाल देईल तो निकाल मान्य करणे आणि पुढे जाणे। पण एकंदरीत सर्वच एक्झिट पोलने असं दाखवलं की मोदींची सत्ता परत येणार, तिसऱ्यांदा मोदी येणार। ते दर एक्झिट पोललाच दाखवतात तसं, पण इतकं पण सोपं नाही आहे जे दिसतं चित्र। कारण आता मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मतदारसंघामध्ये आढावा घेतला तर टफ फाईट सगळ्या ठिकाणी आहेत। म्हणजे असं कोणी सांगू शकत नाही दाव्यानं की हाच माणूस निवडून येईल म्हणून, परिस्थिती बदलते सगळ्या ठिकाणी सगळ्या मतदारसंघातली, त्यामुळे चुरशीची फाईट आहे आणि असं लगेच एकतर्फी सगळं होईल असं पण काही नाही आहे, लक्षात ठेवा। पण एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार शेतकरी नेते जिथं जिथं असतील सगळे शेतकरी नेते हे पिछाडीवर दिसत आहेत, नेमकं काय कारण असू शकतं शेतकरी नेत्यांना आघाडी न मिळण्यात? पिछाडीवर दिसतो असं कसं म्हणता येईल मला सांगा तुम्ही? आता तुम्ही म्हणजे जिथं जिथं शेतकरी नेते उभे आहेत त्या भागात लोकांनी त्यांची निवडणूक ताब्यात घेतलेली आहे। आता बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं तुम्ही घ्या, तुम्ही सगळे साक्षीदार आहात त्याला। इथं लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली, लोकांनी पैसा लावला, लोकांनी साधनं पुरवली, लोकांनी जे सगळं केलं। त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा जनता एखादी निवडणूक हाती घेत असते तेव्हा विजय हा जनतेचा होत असतो। त्यामुळे मला विश्वास आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा विजय होईल। राज्यातील आकडेवारी समोर आलेली आहे, जवळपास लोकांनी कल दिलाय की जवळपास 50-50 महायुती आणि महाविकास आघाडी। कसं बघता तुम्ही लोकांच्या कलाकडे? कसं मला तुम्हाला सांगू का, मला म्हणजे मी 1% त्या गोष्टीकडे सिरियसली बघत नाही, कारण इतक्या वर्षाचा 22 वर्षाचा चळवळीतला आणि राजकारणातला अनुभव लक्षात घेता हे एक्झिट पोलचे आकडे आणि निवडणुकांचे येणारे परिणाम याच्यात खूप तफावत असते। मग एक्झिट पोल देणाऱ्याने कोणी विचारतं का नंतर की हे तुम्ही असं सांगितलं होतं असं काय झालं म्हणून? तर मला काही त्याच्यावर फारसा विश्वास नाही आणि मला असं वाटतं की कुणीच काही सांगू शकत नाही। एका लोकसभा मतदारसंघामध्ये विधानसभेवाईज गणित बदलतं ना, अहो इथं गाव बदललं की गणित बदलतं, सर्कल बदललं की गणित बदलतं, बूथ वाईज गणितं बदलतात। त्यामुळे असा दावा कोणीही करू शकत नाही, जो हुशार माणूस असेल, जो प्रॅक्टिकल असेल तो असा दावा करणारच नाही इतक्या लाखांना तितक्या लाखांना। त्यामुळे मला काही त्यात तथ्य वाटत नाही। निकाल 4 तारखेला 2 दिवसाचा अवधी आहे, त्यामुळे तुम्ही जास्त घाई करू नका पत्रकार मंडळी, 4 तारखेला निकाल येणारच आहे। तर नक्कीच एक्झिट पोलवर माझा जरी फारसा विश्वास नसला तरी 2 दिवसात आकडेवारी निकालाच्या माध्यमातून आपल्याला समोरच येणार आहे असं रविकांत तुपकर यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।